श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. व्हिडिओच्या माध्यमातून नवीन सेवा, नवीन उपाय आपण जाणून घेणार आहोत. कालच लक्ष्मीपूजन झालेलं आहे आणि लक्ष्मीपूजनाची प्रत्येकाने मनोभावे सेवा केलेली आहे. यथाशक्ती आपल्याला जे काही शक्य होतं ते आपण सगळं काही केलं आहे. त्यामुळे विश्वास ठेवा, लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात वास करणारच आहे. पण यामध्ये अजून वाढ व्हावी किंवा आपल्याकडून अजून सेवा घडावी यासाठी आपल्याला आजपासून ते त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त एक सेवा करायची आहे. ही सेवा आपल्याला आजपासून सुरू करायची आणि त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत करायची आहे. आता ज्यांनी आज व्हिडिओ बघितला आहे त्यांनी आजपासूनच सुरुवात करा. पण समजा काहींनी नंतर व्हिडिओ बघितला तर जेव्हापासून तुम्ही व्हिडिओ बघायला सुरुवात केली तेव्हापासून देखील करायला हरकत नाही. तेव्हापासून तुम्ही सुरू करू शकतात. किंवा काहींना आत्ता मासिक धर्म असेल आणि त्यामुळे ते ही सेवा करू शकत नसतील तर घरातील दुसऱ्या व्यक्तीला सांगा किंवा मग तुमचा मासिक धर्म संपल्यानंतर तुम्ही सेवेला सुरुवात केली तरीही चालणार आहे. कारण बऱ्याच ठिकाणी फक्त घरातील एखादी महिला सेवा करणारी असते, बाकीच्या लोकांचा ह्या गोष्टींवर विश्वास नसतो. मग तिला प्रश्न पडतो की करायचं काय. तर घाबरायचं कारण नाही. तुमचा मासिक धर्म संपला की तुम्ही सुरुवात करू शकतात. तर अशा पद्धतीने आपल्याला कुठली सेवा करायची आहे हे आता आपण जाणून घेऊया. बघा, आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त जी सेवा करायची आहे ती फक्त बाळकृष्णासाठी करायची आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ही असतेच असते. असं कुठलंही देवघर नसतं ज्या देवघरामध्ये बाळकृष्ण नाही. पण तुमच्याकडे जर देवच नसतील, फक्त एखादा फोटो तुम्ही पूजत असाल, जसं की फक्त स्वामी महाराजांचा करत असाल, तर मग स्वामी महाराजांचा फोटो तुमच्याकडे आहे ना, तर तिथे देखील तुम्ही ही सेवा किंवा उपाय करू शकतात. जसं की विष्णू भगवान झाले, बाळकृष्ण झाला, श्रीराम झाले, श्री स्वामी महाराज झाले, दत्त महाराज झाले, व्यंकटेश, बालाजी झाले, हे जे काही रूपं आहेत ते सगळी काही विष्णू भगवानांचीच आहे. त्यामुळे आपण कुठल्याही रूपाला ही एक गोष्ट अर्पण केली तरीही चालणार आहे. हे लक्षात घ्या. फक्त सेवा करताना मनोभावे करण्याचा प्रयत्न करा. तर बघा, आता आपल्याला या सगळ्यांना काय अर्पण करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की आमच्याकडे बाळकृष्ण पण आहे, स्वामी पण आहे, कृष्ण पण आहे, तर काय करायचं. तर हे बघा, तुमच्याकडे जर सगळेच देव असतील तर तुम्ही प्रत्येकासाठी ती एक एक गोष्ट अर्पण करू शकतात. कारण ती फार महागडी नाही किंवा तुम्हाला ती आणण्यासाठी फार दूरवर जायची गरज नाही. आपल्या घरामध्येच असते. तर ती काय आहे? तुळस. बघा, तुळस म्हटलं तर विष्णू भगवानांना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे दररोज न चुकता आपल्याला भगवान विष्णूंना, बाळकृष्णाला, स्वामी महाराजांना जो कुठला फोटो, जी कुठली मूर्ती तुमच्याकडे असेल त्यांना तुळशीचं एक पान अर्पण करायचं आहे. पण हे पान अर्पण करण्यापूर्वी आपल्याला ते पान हातात घ्यायचं आणि ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय असं 11 किंवा 21 किंवा एक माळ जप म्हणून करायचं आहे. बघा, त्यानंतर श्री स्वामी समर्थ हे देखील आपल्याला 11 किंवा 21 वेळेस म्हणायचं आहे. कारण आपल्या गुरूंशिवाय आपण कुठलीही सेवा करत नाही. त्यामुळे स्वामी महाराजांचं जप आपल्याला करणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने मंत्र म्हणून झाल्यानंतर हे जे पान आहे ते बाळकृष्णाच्या चरणांवर अर्पण करून द्यायचं आहे. ते करत असताना आपल्या संसारासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. ज्या काही अडचणी आहे त्या सुटण्यासाठी मनोभावे जर आपण विनंती केली तर निश्चितच या तुळशी पत्राद्वारे आपली सगळी काही इच्छा, मनोकामना भगवानांपर्यंत पोहोचत असते आणि त्यातून मार्ग दाखवण्यासाठी भगवान आपल्याला स्वतः मदत करत असतात. त्यामुळे हा छोटासा उपाय आपल्याला करायचा आहे. त्यासोबतच तुम्ही गोपद्म व्रत हे ऐकलं असेल तर ते अधिक मासामध्ये केलं जातं. पण आजपासून म्हणजे कार्तिक महिन्याच्या पहिल्या दिवसापासून ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत हे व्रत केलं जातं. आता हे व्रत म्हणजे काय, तर हे गोपद्म आपल्याला आपल्या दारासमोर काढायचे आहे. तुम्ही मुख्य दरवाजासमोर काढू शकतात किंवा तुळशी मातेसमोर काढलं तरीही चालणार आहे. पण ती गोपद्म आपल्याला काढायची आहे. आता गोपद्म म्हटलं तर फार अवघड नाही. आपण पूर्वीप्रमाणे रांगोळी काढतो. रांगोळी काढण्याच्या अगोदर आपण लक्ष्मीची किंवा गायीची पावलं, आपण त्याला काही भागांमध्ये म्हटलं जातं, तीच पावलं आपल्याला काढायची आहे. पण ती किती काढायची, तर 33 काढायची आहे. बघा, एकाला एक एकाला चिटकून किंवा खाली असं शंकूसारखा जर आकार देऊन आपण ते गोपद्म काढत गेलो तर नक्कीच आपले 33 गोपद्म पूर्ण होणार आहे. अगदीच दररोज तुम्हाला 33 गोपद्म काढणं शक्य नसेल तर कमीत कमी 4 का होईना आपल्याला गोपद्म आपल्या दारामध्ये काढायचीच आहे. ही गोपद्म तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजासमोर काढू शकतात किंवा तुळशी मातेसमोर काढू शकतात, हे लक्षात घ्या. पण दररोज आपल्याला आपल्या अंगणामध्ये अशा प्रकारे गोपद्म काढून त्याची पूजा करायची आहे. पूजा करायची म्हणजे काय, तर गोपद्म काढल्यानंतर त्यावर हळद, कुंकू आणि अक्षता अर्पण करायच्या आहे. मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि आपल्या घराच्या भरभराटीसाठी प्रार्थना देखील करायची आहे. असं छोटंसं गोपद्म व्रत जर आपण केलं तर निश्चितच आपल्या घरात भरभराट व्हायला वेळ लागत नाही. आता यासाठी कुठलेही नियम नाही, कुठलीही अडचण नाही, कुठलेही बंधन नाही. फक्त मासिक धर्म असेल तर मग तुम्ही करू नका, घरातील दुसऱ्या व्यक्तीला करायला सांगा. अगदीच कोणी करणारं नसेल तर मग मासिक धर्म संपल्यानंतर तुम्ही करू शकतात किंवा मग तुम्ही आत्ता सेवेला सुरुवात केली आणि नंतर मासिक धर्म आला
तरीही ते 4-5 दिवस स्किप करायचे आणि नंतर पुन्हा एकदा सेवेला सुरुवात करायची। तर अशा प्रकारे आपल्याला ही सेवा त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत म्हणजेच 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत करायची आहे, कारण आता चातुर्मास समाप्ती होणार आहे। त्यामुळे 12 नोव्हेंबर 2024 ची जी एकादशी असणार आहे तेव्हा चातुर्मासाला समाप्ती होणार आहे। तोपर्यंत हे व्रत केलं जातं, पण आपण त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत जरी हे व्रत केलं तरीही चालणार आहे, कारण त्यानंतर एकादशीनंतर अगदी 2 दिवसानंतर त्रिपुरारी पौर्णिमा असणार आहे आणि तोपर्यंत जर आपण ही सेवा केली, ही जी काही सेवा आणि हे व्रत तुळशीपत्र आपण जर विष्णू भगवानांना अर्पण केलं तर निश्चितच आपल्यावर त्यांची कृपा होण्यासाठी मदत मिळणार आहे। तर हा उपाय किंवा ही सेवा कशी करायची आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल। भगवान विष्णूंना आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे। या व्यतिरिक्त जर तुम्हाला लेकूरवाळी हळद मिळाली तर ती देखील 2 जोडी अर्पण करायची, म्हणजे 2 हळकुंड घ्यायचे, ते लेकूरवाळे असले तर फार उत्तम। अशा प्रकारे या दिवसांमध्ये, या 15 दिवसांमध्ये तुम्ही कधीही विष्णू भगवानांना अशा प्रकारे 2 हळकुंड देखील अर्पण करू शकतात। हळकुंड अर्पण करण्यापूर्वी हातामध्ये घेऊन तुमची इच्छा मनोकामना सांगायची आणि त्यानंतर ते हळकुंड आपल्याला विष्णू भगवानांना अर्पण करायचे आहे। अशा पद्धतीने हळकुंड देखील तुम्ही ह्या 15 दिवसांमध्ये कधीही अर्पण करू शकतात। तुळशीपत्र तर आपल्याला दररोज अर्पण करायचं आहे, कारण तुळस म्हटलं तर प्रत्येकाच्या घरामध्ये असते। तुळशीपत्र अर्पण करायला काहीही महाग नाही किंवा काहीही अवघड नाही, प्रत्येक जण करू शकतो। तर अशा पद्धतीने आपण ह्या गोष्टी केल्या तर निश्चितच लक्ष्मी मातेचा अखंड स्वरूपात वास आपल्या घरात राहण्यासाठी आपल्याला मदत मिळणार आहे। या व्यतिरिक्त आता बऱ्याच महिलांचा असा प्रश्न असेल की आम्हाला आजपासून सेवा करायची, पण मग आम्ही गावाला गेलो आहोत तर मग काय करायचं? तर हे बघा, आता तुम्ही जर गावाला गेले असाल तर तुम्ही तुमच्या सासरी गेलेले असाल तर तुम्ही त्या ठिकाणी ती सेवा करू शकतात, पण माहेरी वगैरे गेले असाल किंवा दुसरीकडे कुठे गेले असाल तर मग तुम्ही फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राची 1 माळ जप करा, किंवा बसल्या बसल्या तुम्ही हातावर काउंट करून 11 वेळेस 21 वेळेस म्हटलं तरीही चालणार आहे। फक्त मग तुळशीपत्र तुम्ही अर्पण करू शकत नाही, किंवा जर तिथल्या गावामध्ये कुठे जर मंदिर जवळ असेल तर तुम्ही मंदिरात जाऊन देखील तुळशीपत्र अर्पण केलं तरीही चालेल। पण आपली सेवा ही आपल्याच घरी झाली पाहिजे, म्हणून आपल्या घरी येऊन ही सेवा करा, किंवा तुमच्या सासरी जर तुम्ही केलेले असाल तर तिथे तुम्ही ही सेवा करू शकतात। या व्यतिरिक्त मंत्र म्हणण्यासाठी, माळजप करण्यासाठी कुठलंही बंधन नसतं, त्यामुळे मंत्र किंवा माळजप तुम्ही कुठल्याही ठिकाणी करू शकता। तर स्वामी भक्त हो, आजपासून सलग त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत म्हणजेच 2 तारखेपासून 15 तारखेपर्यंत ही सेवा करून बघा आणि त्याचा अनुभव घ्या। तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।